नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता डॉक्टर संकर्षण भूमीला म्हणतो की मला फक्त माझ्या मुलाची पडली आहे. मला त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल येण्यासाठी मी काहीही करू शकतो आणि मी तुलाही सहन करू शकतो. लक्षात घे. आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात जी काही कमतरता आहे आईची, ती तुला भरून काढायची आहे आणि त्यासाठीच फक्त मी तुला सहन करणार आहे. बाकी माझा कोणताही हेतू नाही आहे. आणि त्यामुळे लक्षात ठेवायचं, हे सगळं जे काही नाटक आहे ना, ते बंद करून टाकायचं. तू माझ्या ओजसची आई म्हणून त्या घरामध्ये राहणार आहेस आणि शिवाय तू माझी बायको बनूनही त्या घरात राहणार आहेस. आणि म्हणूनच कोणत्याही प्रकारचे आता पुढे मला काही ऐकून घ्यायचं नाही. मग तो असं बोलून थोडं पुढे निघून जातो आणि मागे वळून पुन्हा बघून म्हणतो की एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की तू माझ्याबरोबर लीगल कॉन्ट्रॅक्ट केलेला आहेस आणि त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तू माझ्या मुलाची आई असं नमूद केलेलं आहे. त्याप्रमाणेच तू माझी लग्नाची बायको आहेस हे देखील त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे तुला ती सगळी कर्तव्य पार पाडावी लागतील जी एक बायको आपल्या नवऱ्यासाठी आणि आपल्या मुलासाठी करत असते. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे आता पुढचं बोलणं मला यामध्ये नको आहे आणि लीगल कॉन्ट्रॅक्टप्रमाणेच तुला वागावं लागणार आहे. शिवाय जर तू तसं काही केलं नाहीस तर मग काय होईल हे तुला माहीतच आहे. आणि त्यानंतर तुला हे रडणं ओरडणं आणि हा ड्रामा आताच्या आता बंद करायचा आणि जसं ठरलं आहे त्याप्रमाणे वागायचं. कळलं? याच्यापुढे आता मला काहीही डिस्कशन नको. असं बोलून आता तो पुढे चला असं म्हणून पुढे निघून जातो. आणि मागे वळून ती बघते आणि म्हणते की राक्षस आहे हा माणूस. आणि त्यांच्यातलं हे जे सगळं काही बोलणं असतं ते तिथे वरूनने ऐकलेलं असतं आणि तो ऐकून बाजूला जातो. तर इथे आता रागिनी म्हणत असते की चला, आपल्याला आता इथे थांबून असं चालणार नाही आहे. आणि आकाश जर शुद्धीवर आला तर त्याच्या पुढ्यात आपण सगळेजण असणं आवश्यक आहे. भूमीचं काय, भूमी तर गेली आणि ती कधी येईल याचाही आपल्याला पत्ता नाही. आणि हल्ली बघायला गेलं तर भूमी आपल्या मर्जीची मालकच झाली आहे. त्यामुळे आता ती काय करेल काय नाही याचा काही नेम नाही. त्यामुळे आकाशकडे आपण जाणं जरा गरजेचं आहे. तेव्हा सगळेजण आतमध्ये जात असतात. रागिनीचा तेवढ्यात कॉल येतो. ती म्हणते की तुम्ही जरा पुढे व्हा सगळे, मला एक कॉल येतो आहे, तो घेते आणि मग मी येते. आणि मग ती आता सगळ्यांना आतमध्ये पाठवते. त्याच वेळेला आता वरुण रानडेचा फोन आलेला असतो. तो म्हणतो की मॅडम, एक न्यूज आहे. भूमी ही संकर्षांच्या घरी राहायला आली. हे ऐकल्यावर तिला आनंदच होतो. ती म्हणते की म्हणजे भूमी कायमची तिथे आली आहे ना? तेव्हा तो म्हणतो की हो मॅडम, आताच मी त्यांचं बोलणं ऐकलं आहे. भूमी ही आता कायमची ते घर सोडून इथे संकर्षांकडे राहायला आली आहे आणि ही पक्की खबर आहे. तेव्हा भूमीला तसं गेलेलं पाहून रागिनी खुश होते आणि म्हणते की वा, व्हेरी गुड, अशाच खबऱ्या तू माझ्यापर्यंत पोचवत राहा. असं म्हणून ती खुश होते आणि नंतर फोन ठेवून देते. वरुण हा अगदी घरचा भेदी निघाल्यासारखं मित्राच्या पाठीतच मागून सुरा खुपसत असतो. परंतु हे संकर्षणला काहीच माहिती नसतं. आता रागिनी खूप खुश होते आणि म्हणते की फायनली मला जे हवं होतं ते झालं. भूमी कायमचं घर सोडून निघून गेली. आता पुढच्या काही गोष्टी आहेत त्या मला व्यवस्थितपणे हँडल कराव्या लागतील. आकाशच्या पुढ्यात असं दाखवावे लागेल की मला काहीच माहिती नाही. आणि मग आता मला आनंदच झाला आहे. ते सगळं आता बघूया पुढे आकाश काय करतो ते. आणि ती आकाशच्या रूमकडे जायला निघते. तर तेवढ्यातच बेल वाजवल्यावर समोर सुलोचना म्हणजेच पल्लवीची आई येते आणि ती आल्यावर म्हणते की या. आणि मग संकर्षण आता तिच्याकडे बघत असतो. तेवढ्यातच ये ग भूमी आतमध्ये, असं संकर्षण भूमीला म्हणतो. आता भूमी दरवाजातच उभी असते. तिला पाहिल्यानंतर सुलोचना तिच्याकडे बघतच राहते. कारण तिला आठवतं ज्यावेळेला ती संकर्षणकडे हात जोडत होती की आमच्या नातवाला आमच्याकडे सोपवा आणि तुम्ही मोकळे व्हा आणि आम्हालाही मोकळं करा. त्यावेळेला भूमी ही तिथेच होती. मग ती म्हणते की ही कोण आहे? ही तीच ना, त्या दिवशी आपल्या ओजसच्या बेडरूमपर्यंत पोचली होती ती? त्यावर तो म्हणतो की हो, ही भूमी आहे. मग ती इथे काय करते असं आता ती विचारते. त्यावर संकर्षण म्हणतो की ती ओजसला सांभाळण्यासाठी इथे आलेली आहे. आता हे ऐकल्यावर ती म्हणते की ओजसला सांभाळण्यासाठी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीची गरज नाही आणि कोणतीही आया ओजसला सांभाळण्यासाठी नको. त्याची आजी पुरेशी आहे त्याच्यासाठी. त्यामुळे दुसऱ्या कोणाचीही गरज नाही आहे. कळलं? तेव्हा मग आता संकर्षण म्हणतो की ती आया वगैरे त्याच्यासाठी इथे आलेली नाही आहे. ती ओजसची आई बनून त्याचा सांभाळ करण्यासाठी मी तिला इथे आणले. हे ऐकल्यावर सुलोचनाला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, ओजसची आई? तुम्हाला जावई बापू काही समजते तरी का? तुम्ही काय बोलता ते? ओजसची आई पल्लवी होती, ती गेली. आता त्याच्यापुढे कोणीही तिची आई बनू शकणार नाही आहे. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की त्याच्यासाठीच मी भूमीला इथे आणलं आहे. ती ओजसची आई बनून इथे राहणार आहे आणि शिवाय
मी तिच्याशी रजिस्टर लग्न केलेलं आहे आणि त्यामुळे ती ओजसची आई आणि माझी पत्नी या नात्याने, या अधिकाराने या घरामध्ये राहणार आहे. हे ऐकल्यावर सुलोचनाला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की हो, तसं सगळं आम्ही रीतसर रजिस्टर मॅरेज केलेलं आहे आणि ओजसचा सांभाळ ती करणार आहे. हे ऐकून सुलोचना, त्याचप्रमाणे पल्लवीचे बाबा, दोघांनाही धक्काच बसतो की संकर्षणने इतका मोठा निर्णय घेतला तरी कसा? त्यावर सुलोचना म्हणते की हे काय वागलात तुम्ही? तुम्हाला तरी अहो पटतंय का हे? आणि तुम्हाला याची लाज जराही वाटली नाही? अहो माझी पल्लू जाऊन 15 दिवसही झालेले नाहीत आणि त्यातच तुम्ही दुसरं लग्नही उरकून टाकलं. म्हणजे हे सगळं कसं केलं? खरं तर पल्लवीला तुमचा खूप मोठा अभिमान होता. तुमच्याविषयी खूप कौतुक करायची ती. अहो तुमच्याविषयी बोलत असताना तिच्या तोंडाला जराही आवर नसायचा. ती थकायची नाही तुमच्याविषयी बोलताना. परंतु आज माझी पल्लू जाऊन 10-15 दिवस नाही झाले तोपर्यंत तुम्ही दुसरं लग्न केलं आणि ओजससाठी दुसरी आई आणण्यासाठी तयार झालात. तुम्ही जे काही केलं असाल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, मी कोणत्याही ऐऱ्यागैऱ्या मुलीच्या हातामध्ये माझ्या नातवाला अजिबात सोपवू देणार नाही. काही झालं तरीही हीच आम्ही स्वीकार या घरात करणारच नाही आहे. तेव्हा मग आता सुलोचना काय बोलते यावर सगळंच डिपेंड असतं. तेव्हा पल्लवीचे बाबा येतात आणि म्हणतात की अगं सुलोचना, इथे असा दरवाजात वाद नको, आतमध्ये येऊ दे त्यांना आणि नंतर मग आपण बोलूया सगळं. तेव्हा ती म्हणते की नाही, मला बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे. माझं ठरलेलं आहे की ही मुलगी या घरामध्ये ओजसच्या आईची जागा घेऊ शकणार नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जावई बापू, की माझ्या पल्लूची जागा दुसरं कोणीही या घरामध्ये घेऊ शकणार नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, परंतु तरीही हे होऊ शकणार नाही आणि माझा नातू मी घेऊन जाणार आहे. भूमीला ती म्हणते की काय गं, तुला लाज नाही वाटली असं सगळं वागताना? अगं त्या मुलाची आई आत्ताच गेली आणि तू तू या घरामध्ये आता थैया मांडायला आली आहेस की काय? आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा मुलींना ना मी अगदीच चांगलीच ओळखते. तिला सगळं आता मोकळं राहून मिळणार. मग हिला इतकी मोठी प्रॉपर्टी आणि बाकीच्या सगळ्याचा मोह सुटला असेल आणि म्हणूनच ती इथे यायला तयार झाली असेल. ते काही असो, परंतु मी माझ्या नातवाला तुमच्याकडे अजिबात सोपवणार नाही असं ती बोलत असते. त्याच वेळेला आता पल्लवीचे बाबा म्हणतात की जावई बापू, प्लीज तुम्ही आतमध्ये या आणि इथे दरवाजात असं सगळं बरं वाटत नाही, तुम्ही आतमध्ये चला. सुलोचना त्यांचं काहीच ऐकत नाही. ती तिकडून आता ओजसच्या रूममध्ये जायला निघते आणि मग त्यावर आता ते म्हणायला लागतात की संकर्षण, तुम्ही दोघेजणी आतमध्ये या, आपण बोलूया नंतर, मी समजावतो हो तर तिला, जे काही असेल ते आपण बोलून घेऊया असं म्हणून आता तिला आतमध्ये बोलवतात. आणि त्याच वेळेला संकर्षण घरात जातो, मात्र भूमी मागेच उभी असते आणि तिला आकाशची आठवण येत असते. त्याच वेळेला इथे आकाशची आठवण भूमीला इकडे येते आणि तिकडे आकाशला शुद्ध येत असते. आकाश हा हळूहळू डोळे अगदी मिचकवत असतो. तेवढ्यातच डॉक्टर हे आकाशला बघतात, त्याचे सगळे रिपोर्ट्स वगैरे चेक करतात, पल्स चेक करतात आणि सगळं आता स्टेबल होत असतं. आणि डॉक्टरांनाही आता आनंद झालेला असतो की आकाशचा जीव वाचलेला आहे. त्याच वेळेला आता डॉक्टर संकर्षण हे आता इथे नाही आहेत, त्यांना सगळं कळवलं पाहिजे असं डॉक्टर म्हणतात. शिवाय आकाशला हळूहळू शुद्ध येते असंही ते म्हणत असतात. आणि मग सिस्टर त्याचे सगळे जे काही ब्लड प्रेशर, पर्सेस वगैरे सगळं काही नोटीस तिथे म्हणजे करून ठेवत असतात, नोट करत असतात. आणि मग डॉक्टर म्हणतात की सिस्टर तुम्ही हे सगळं चेक करा, इथे लक्ष द्या, मी तेवढ्यातच येतो, डॉक्टर संकर्षण यांच्याबरोबर बोलून येतो असं म्हणून आता डॉक्टर तिकडून निघून चाललेले असतात. मानसी अथर्वला म्हणते की अथर्व, ते बघ भाऊजींना शुद्ध येत आहे. आणि अथर्व बघतो आणि म्हणतो की हो, आकाश हळूहळू शुद्धीवर येतो. परंतु भूमी कुठे गेली, अजून भूमी आली कशी नाही याचं त्या दोघांनाही टेन्शन आलेलं असतं. तिकडे भूमी नसते म्हणून त्यांना खूप टेन्शन येतं की आता काय होईल, जेव्हा आकाश शुद्धीवर येईल आणि भूमीला विचारेल तेव्हा नेमकं काय होईल असा प्रश्न आता त्यांना पडलेला असतो आणि म्हणूनच ते खूप घाबरलेले असतात. मानसी हे सगळं घाबरत असते, भूमीला शोधत असते, परंतु रागिनी आणि पौर्णिमा दोघीजणीही रागानेच तिच्याकडे बघत असतात. कारण त्याच वेळेला आकाशला आता हळूहळू शुद्ध यायला सुरुवात झालेली असते. आकाश हा डोळे उघडतच असतो. तेवढ्यातच मानसी म्हणते की भाऊजींना आई शुद्ध येते भाऊजींना असं म्हणून ती आता खूप खुश होत असते. आणि तेवढ्यातच आता अथर्वही म्हणतो की आकाश आकाश असा आवाज येत असतो. तेवढ्यात आता आकाश डोळे उघडतो आणि तो आजूबाजूला बघतो. त्याला कुठेही भूमी दिसत नसते आणि म्हणूनच तो सगळ्या बाजूने नजर फिरवतो, परंतु तिथे त्या घोळक्यामध्ये कुठेही भूमी नसते. मानसी अथर्व खुश होतात की झाला, आकाश शुद्धीवर आला. तेव्हा मग मानसी आणि अथर्व विचारत असतात की आकाश ठीक वाटतंय ना? तेवढ्यात सिस्टर म्हणते की हो, त्यांना आता थोडं ठीक वाटत असेल, परंतु तुम्ही त्यांना जास्त प्रश्न विचारू नका. आणि तेवढ्यातच आता तो पटकन स्वतःहूनच प्रश्न विचारतो आणि म्हणतो की भूमी कुठे आहे? मला भूमी दिसत नाही आहे.
आता भूमीचं नाव काढल्याबरोबर पुन्हा एकदा रागिणीला चिडायला येत असतं आणि मग तिथे भूमीचं नाव काढल्याबरोबर भूमीलाही इथे आकाशने हाक दिल्याची जाणीव होत असते आणि आकाश माझा मला शोधतोय हे तिला समजत असतं आणि नंतर ती त्यामुळे खूप जास्त डिस्टर्ब झालेली असते. भूमी आता संकर्षणच्या घराचा दरवाजा ओलांडत असते. त्याच वेळेला तिचं आणि आकाशचं जेव्हा लग्न होतं आणि ती माप ओलांडून घरात प्रवेश करते तो सगळा क्षण भूमीला आठवतो आणि भूमीचा जेव्हा गृहप्रवेश झालेला असतो त्यावेळेला आकाश आणि तिच्याबरोबर तिने जो काही गृहप्रवेश केलेला तो क्षण तिला आठवतो आणि ती स्वतःचे आता डोळे पुसते आणि यांच्या घरामध्ये ती आता प्रवेश करते. तर इथे आकाश भूमी भूमी असा आवाज देत राहिलेला असतो आणि नंतर रागिनी त्याच्या पुढे येते आणि म्हणते की आकाश बाळा जरा शांत हो, तुला आता बरं वाटतंय ना, तू शांत हो बघू. तेव्हा मग तो म्हणतो की आत्या मला जरा काळजी वाटते, भूमी कुठे आहे माझी. त्यावर आता लगेच रागिनी म्हणते की अरे आकाश तू घाबरू नकोस आणि एक गोष्ट लक्षात ठेव की भूमी आहे, तू काळजी करू नकोस. अरे तुझी तब्येत ठीक नव्हती ना म्हणून ती व्रत करण्यासाठी गेली आहे. मग तो म्हणतो की कुठे आहे माझी भूमी. तेव्हा ती म्हणते की अरे भूमी आहे ना आंबेजोगाईला गेलेली आहे, तू अगदी क्रिटिकल होतास ना म्हणूनच ती व्रत करण्यासाठी म्हणून तिथे निघून गेली. असं मुद्दामच रागिनी ही आकाशला सांगते आणि मग रागिनी असं खोटं का बोलते असा विचार इथे अथर्व, मानसी आणि त्याचप्रमाणे पौर्णिमाला देखील पडलेला असतो. आता रागिनी म्हणते की म्हणून आपण काळजी करू नको, येईल ती लवकरच येईल, तिला आम्ही कळवतो ना की तू बरा झालायस मग ती येईल. त्यावर आकाश म्हणतो की नाही मला व्हिडिओ कॉलमधून भूमीला बघायचं आहे, प्लीज व्हिडिओ कॉल. तेव्हा मग आता असं म्हटल्यावर काय बोलायचं हे कोणाला काही कळत नसतं. तर मग रागिनी म्हणते की हो बाळा तू अगदी व्यवस्थित हो, तुझी तब्येत नीट कर आणि लवकरात लवकर बरा हो. मग तुला बरं वाटलं ना की मग आपण करूया ना व्हिडिओ कॉल. त्यावर मग लगेच आता ती म्हणते की अरे गधड्या किती घाबरवलं होतंस तू आम्हाला, अरे तुला बरं नव्हतं म्हणून किती चिंता लागलेली आम्हाला, खरंच खूप घाबरवलंस, काय होईल काय माहिती, खरंच काही कळालं नाही. तुम्ही देवीच्या दर्शनाला निघालात आणि हे सगळं घडलं. खरंच मला मला तर या सगळ्याचं खूप टेन्शन आलेलं, परंतु गधड्या लवकर बरा हो, आम्हाला तू लवकर ठणठणीत झालेला हवा आहेस असं रागिनी आता त्याला बोलते. देवी योगेश्वरीचे आभार की तू माझ्या लेकराला तिने बरं केलं, माझा आकाश अगदी आता ठणठणीत बरा होणार, सगळं काही व्यवस्थित होणार. गधड्या घाबरवलं होतंस आम्हाला तू, तुला माहिती आहे आता तू लवकर बरा होशील आणि खरंच मला माहिती आहे देवीवर आमचा विश्वास आहे की ती तुला लवकर बरं करणार आहे आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीत होणार आहे. तेव्हा असं म्हटल्यावर आता मानसी घाबरलेली असते, कुठल्याही क्षणी पुन्हा भूमीचं नाव येईल आणि भूमिताई इथे नाही हे काहीच कळायला मार्ग नसतो. त्यावेळेला मग आता रागिनी म्हणते की आता तो आराम करायचा आहे, आकाश तू आता ना काही बोलू नकोस, शांत हो. तेवढ्यातच आकाश आता पुन्हा विचारतो की क्षितिजा माझी क्षितिजा कुठे आहे. तेव्हा मग आता लगेच रागिनी म्हणते की हो क्षितिजा ना. तेव्हा मग तो म्हणतो की खरं तर मी मरणाच्या दारातून क्षितिजा आणि भूमीमुळेच परत आलो आहे, प्लीज सांगा मला ती कुठे आहे. तेव्हा मग मानसी म्हणते की अहो भाऊजी ती ताईसोबतच आहे. रागिनी म्हणते की हो अरे बाळा ती भूमीसोबतच गेली असणार ना, तहानं बाळते, लेकरू आईशिवाय कसं राहणार म्हणून तिच्यासोबतच गेली. मग त्यावर आता लगेच अथर्व म्हणतो की हे बघ आकाश तू नको चिंता करूस, तू आराम कर, मी आता बाहेर जातो आणि ताईला फोन करून कळवतो की तुझी तब्येत ठीक झाली आहे, मग ती लागलीच तिथून निघेल. त्यावर असं खोटं बोलून अथर्व तिथून बाजूला तर जातो, परंतु आकाशला थोडंसं शांत वाटण्यासाठी म्हणजेच तो जरा नॉर्मल होण्यासाठी त्याने हे केलेलं असतं. त्याचबरोबर आता लगेच आकाश म्हणायला लागतो की मला कळत नाही आहे भूमी अशी कशी केली, पण आता काहीच बोलावं हे काहीच कळत नसतं. मानसी मनातच विचार करते की ताई अगं तू आहेस तरी कुठे, प्लीज ये ना, किती दिवस झाले आहेत. तर आता इथे संकर्षण आणि भूमी घरामध्ये आलेले असतात. संकर्षणला डॉक्टरांचा कॉल येतो की आकाशची तब्येत ठीक झाली. त्यावर संकर्षण म्हणतो की ओके, म्हणजे तो शुद्धीवर आलेला आहे ना आणि सगळी कंडिशन स्टेबल आहे ना. त्यावर मग डॉक्टर म्हणतो की ठीक आहे, तुम्ही त्यांना एक काम करा, तुम्ही त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवा 24 hours आणि उद्या मी त्याला येऊन पुन्हा चेक करतो, ठीक आहे, व्यवस्थित असू देत, मग काय असेल तर कळवा. तेव्हा भूमी खूप खुश होते आणि म्हणते की खरंच आई योगेश्वरीचे आभार आहेत की माझ्या आकाशला शुद्ध आली, तो स्टेबल झाला. त्यावर मग भूमी विचारते की डॉक्टर काय झालं, माझा आकाश ठीक तर आहे ना आणि शुद्धीवर आला आहे का तो. त्यावर आता डॉक्टर संकर्षण म्हणतात की हो तुमचा आकाश ठीक आहे आणि तो शुद्धीवर आलेला आहे. त्यावर मग आता असं ऐकल्यानंतर भूमी म्हणते की तो काही म्हणाला आहे का, म्हणजे स्टेबल आहे ना. तेव्हा संकर्षण म्हणतो की हो
तो स्टेबल आहे आणि सगळं व्यवस्थित रिपोर्ट्स आहेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता मी तुला हे तुझ्या नवऱ्याबद्दलचं दिलेलं शेवटचं अपडेट असेल. यानंतर मला नवऱ्याबद्दल काहीही विचारायचं नाही आणि मी काही सांगणार नाही. भूमी म्हणते परंतु तेव्हा मग आता पुढे मला वाद नको आहे असं संकर्षण म्हणतो. तेवढ्यात आता पल्लवीचे बाबा येतात आणि म्हणतात की संकर्षणराव, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. तेव्हा आता संकर्षणच्या बाजूला ते येऊन बसतात आणि त्याला म्हणत असतात की हे बघा, तुम्ही हा जो काही निर्णय घेतला आहे तो कोणता तरी विचार करून घेतलाच असेल हे मला समजतं आहे, कारण तुम्ही कोणतंही उगाचच उथळ वागणाऱ्यातले नाही आहात. परंतु एक गोष्ट ही नक्कीच आहे की पल्लूला जाऊन अगदी 10 ते 15 दिवस झालेत. त्यामध्ये इतक्या लवकर तुम्ही हा डिसिजन घेणं थोडं मलाही पटलेलं नाही आहे. खरं तर सुलोचना खूप चिडलेली आहे, परंतु हे सगळं जे काही तुम्ही करताय ह्या करण्यामागे काहीतरी तुमचा हेतू असावा हे माझ्या लक्षात येतं आहे. आणि तुम्ही हे जे काही करताय ते तुमच्या घरासाठी करत आहात हे मला कळतं आहे. आणि ओजससाठी तुम्हाला खूप तळमळ होती हे मला कळतं आहे, म्हणूनच तुम्ही करताय. परंतु संकर्षण, मला एवढंच म्हणायचं आहे की इतक्या घाईघाईने निर्णय घेणं हे योग्य आहे का? कारण किती काही झालं तरीही तो लहान मुलगा आहे. त्याला हे सगळं लवकरात लवकर पचवणं खूप कठीण जाणार आहे. आणि किती काही झालं तरीही तुम्ही किती चांगले आहात हे मला माहिती आहे. माझ्या पल्लूवर तुमचं अगदी जीवापाड प्रेम होतं. खूप प्रेम करायचं तिच्यावर आणि आत्ताही करतच असाल, मला माहिती आहे. तिला तुम्ही कशाचीही कमी कधीच पडू दिली नाही. परंतु आता तुमच्या मुलाचा प्रश्न आल्यावर तुम्ही इतका घाईने का निर्णय घेताय? मला एवढंच समजून घ्यायचं आहे की तुम्ही हा जो निर्णय केला आहे त्यात इतकी घाई का केली आहे? नेमका यामागे आणखी कोणता उद्देश आहे हे मला समजून घ्यायचं आहे. त्यावेळेला आता संकर्षण म्हणतो की हो आहे, माझ्या पल्लूवर खूप प्रेम आहे, परंतु मला ओजससाठी हे सगळं करावं लागणार आहे. कारण ओजसला आनंद द्यायचा आहे मला, त्याच्यासाठी त्याला आईचं प्रेम द्यायचं आहे मला आणि म्हणून मी हे सगळं करतो आहे. आणि किती काही झालं तरीही माझा ओजस माझ्यापासून लांब जायला नको एवढाच यामागचा माझा हेतू आहे आणि म्हणूनच त्याला आई मी इथे आणली आहे. त्यावर पल्लवीचे बाबा म्हणतात की ठीक आहे, तुम्ही हा निर्णय केवळ ओजससाठी घेतला आहे हे आलं माझ्या लक्षात. परंतु तुम्ही जे काही करताय ज्याच्यामुळे आणखी असलेली परिस्थिती बिघडायला नको याचं बघा. कारण हे जे काही तुम्ही केलं आहे ना यामध्ये रिस्क जास्त आहे असं वाटतं आहे मला ओजसची. त्याच्यामुळे त्याला काय वाटेल याचा विचार हा सुरुवातीला करायला हवा, कारण त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा मानसिक तणाव येता कामा नये. तुमच्या ह्या निर्णयामुळे त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं प्रेशर येता कामा नये याचा विचार तुम्ही करा. आणि म्हणूनच त्याच्याशिवाय तुम्ही पुढे कोणतंही पाऊल उचलू नका असं पल्लवीचे बाबा हे संकर्षणला सुचवतात. आणि म्हणतात की बाकी तुम्ही सुज्ञ आहातच, बाकी काय करायचे हे तुम्हाला अगदी चांगलंच ठाऊक आहे, पण तुम्ही याकडे जरा नीट व्यवस्थित लक्ष द्या आणि विचार करा. मग असं म्हणून तिथून तिचे बाबा निघून जातात. भूमी आता त्यांच्याकडे बघतच राहते. संकर्षण हा मात्र ठाम असतो की काही झालं तरीही हा मला बदलायचा नाहीच आहे. आणि आता भूमीकडे तो म्हणतो की 1 मिनिट तुझा फोन दे जरा मला. तेव्हा मग ती म्हणते की फोन? तेव्हा त्यावर तो म्हणतो की तुझा फोन हवा आहे मला. तेव्हा मग भूमी त्याला हातातून फोन देते आणि त्याच वेळेला तो फोन बघतो आणि फोनचं स्क्रीन लॉक ओपन केल्यानंतर समोर त्या तिघांचाही वॉलपेपर असतो, तो म्हणजे आकाश, भूमी आणि पिल्लूचा म्हणजेच क्षितिजाचा. आता तो फोटो पाहिल्यानंतर तो रागाने त्या फोटोकडे बघायला लागतो आणि तो फोन घेतो आणि स्विच ऑफ करतो. भूमी म्हणते की हे काय करताय तुम्ही? तेव्हा संकर्षण म्हणतो की आता लक्षात ठेवायचं, आता हा फोन जो आहे त्यामधलं सिम कार्ड मी काढून टाकतो आहे आणि ते डिस्ट्रॉय करतो आहे. भूमी म्हणते की कशासाठी? तेव्हा तो सांगतो की आता तुम्हाला तुमच्या कुठल्याही व्यक्तीची, कुठल्याही जुन्या लोकांशी कोणताही संबंध ठेवायचा नाही आहे आणि तुमचं हे आता नवीन आयुष्य सुरू होणार आहे आणि त्यामुळे त्या नवीन आयुष्यावर तुझ्या भूतकाळातली सावली मला अजिबात पडता कामा नये आणि म्हणूनच तुझं हे जुनं सिम मी डिस्ट्रॉय करून टाकतो आहे असं भूमीला तो सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर भूमीला धक्काच बसतो. त्याच वेळेला इथे आता रागिनी आणि बाकीचे सगळे बाहेर आलेले असतात. अथर्व म्हणतो की आई, अगं तू कशाला आकाशला खोटं सांगितलंस की भूमिताई ही अंबेजोगाईला गेली म्हणून? तेव्हा मग ती म्हणते की अरे अथर्व बाळा, दुसरा कोणता पर्याय होता का रे माझ्याकडे राजा? तूच बघ ना आकाशची परिस्थिती सध्या काय आहे आणि भूमी कुठे आहे तिचा काही पत्ता नाही आहे. कुठे गेली आहे, काय करते याचं काहीच कळायला मार्ग नाही आहे. म्हणूनच मी म्हटलं की त्याला काही सांगायला नको आत्ताच्या ह्या परिस्थितीत. आत्ताशी तो शुद्धीवर आला आहे आणि जर त्याला मी काही खरं सांगितलं असतं तर त्याच्या शरीरावर आणि शिवाय बुद्धीवर काय परिणाम झाला असता हे सांगता येत नाही. आत्ताच तो शुद्धीवर येतो आणि त्याला असं सांगणं बरोबर वाटतंय का? बघ मानसी, तुला काय वाटतं? म्हणजे आकाशची परिस्थिती नाजूक आहे सध्या आणि त्याच्या परिस्थितीचा अंदाज घेत घेत आपण त्याला नंतर सांगूया ना
जे काही आहे ते. तेव्हा मानसी म्हणते की हो अथर्व, मला तरी योग्यच वाटतंय. आईने जे काही केलं ना ते योग्यच केलं. भाऊजींची तब्येत सध्याला खूप महत्त्वाची आहे. तू एक काम कर, आता ताईचा ना शोध घ्यायला सुरुवात कर. तसंही ती फोन कुठे आहे तिचं माहिती नाही आहे, फोन लागत नाही आहे. तू आता ताईला शोध, ती कुठे आहे ते बघायला सुरुवात कर. त्याशिवाय आपल्याला समजणार नाही. अथर्व म्हणतो की हो, मी भूमिताई कुठे आहे ते शोधतो, त्याशिवाय मात्र काहीच कळायला मार्ग नाही. आणि जोपर्यंत ताई दिसणार नाही तोपर्यंत आकाश काही शांत बसणार नाही आणि म्हणूनच मला हे सगळं करायला हवं. तेव्हा रागिनी मात्र गालातच खुश होत असते आणि अथर्व आणि बाहेर गेलेला असतो. मानसी म्हणते की मी जाऊन भाऊजींकडे थांबते. तेवढ्यातच आता भूमी म्हणते की प्लीज असं करू नका. हो, माझं सिम कार्ड तुम्ही का घेताय? तेव्हा मग तो म्हणतो की तुझ्या जुन्या लोकांशी तुझा कोणताही संबंध नाही आहे. ते म्हणते की डॉक्टर असं करू नका. तेव्हा तो म्हणतो की डॉक्टर नाही, संकर्षण. आता मला तू संकर्षण अशी हाक मारायचीस. तेव्हा मग भूमी म्हणते की प्लीज असं प्लीज करू नका. हे सगळं का करताय तुम्ही? माझा जुना फोन त्याच्याशी काय संबंध? तेव्हा तो म्हणतो की हे बघ, आपला भूतकाळ जो आहे तो आहे, परंतु आता आपला जो वर्तमान काळ आहे त्याच्यावर तुझ्या जुन्या लोकांची काहीही सावली पडण्याची गरज नाही आणि त्यांच्याशी तुला कोणतेही संबंधच ठेवायचे नाही आहेत. तुला त्यांची नाती तोडूनच टाकायची आहेत. मग हे फोन नंबर तरी कशाला? त्यामुळे आता इथून पुढे यांच्या लोकांशी तुला काहीही संपर्क ठेवायचा नाही, असं सरळ संकर्षण हा भूमीला बोलून दाखवतो. पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की भूमीला संकर्षण म्हणतो की आता तुला हे जे काही मी सगळं करतोय हा तुला जाच वाटायला लागला आहे. कारण का की तुझा नवरा आहे तो आता शुद्धीवर आला आहे आणि तो हळूहळू रिकवर होतो आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की असं काही नाही आहे डॉक्टर. तेव्हा मग तो म्हणतो की डॉक्टर नाही, संकर्षण संकर्षण बोलायचं, असं म्हणून तो तिच्यावर चिडतो आणि म्हणतो की आता एक गोष्ट लक्षात ठेवायची हा भूमी, तू माझ्याबरोबर लीगल कॉन्ट्रॅक्ट केलेला आहेस. त्यामुळे जर तू त्या कॉन्ट्रॅक्ट अनुसार वागली नाहीस तर मात्र मी काय करू शकतो याचा तुला अंदाजा पण नाही आहे. लक्षात ठेव, तू जर याप्रमाणे वागली नाहीस तर मी पूर्ण महाजन फॅमिलीला बर्बाद करू शकतो, सगळ्यांना रस्त्यावर आणू शकतो. लक्षात ठेव. शिवाय तुझा तो नवरा आहे ना आकाश, त्यालाही मी रस्त्यावरच आणेन. त्यामुळे जर असं काही व्हायला नको असेल तर मी सांगतोय तसं गपचूप ऐकायचं. ज्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरलं आहे त्याप्रमाणेच वागायचं. पुढे काहीही शहाणपणा करायचा नाही. नाहीतर मी काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे. गपचूप कॉन्ट्रॅक्टमध्ये जसं झालं आहे नमूद तसंच करायचं आहे. त्याच वेळेला इथे सिस्टर ही येऊन मानसीला म्हणते की मिसेस भूमी आहेत तरी कुठे कुठे गायब झाल्या आहेत त्या? ऑपरेशनच्या आधी 4 दिवस पण इकडे अवेलेबल नव्हत्या आणि आता ऑपरेशनच्या दिवशी हजर राहून नंतर अचानक गायब झाल्यात. त्या अजूनही आलेल्या नाही आहेत. नक्की काय आहे त्यांचं? त्या कुठे गायब झाल्यात? असं आता जेव्हा सिस्टर विचारते तेव्हा मात्र आकाशसमोर ते सत्य येतं की भूमी ही ऑपरेशनच्या आधी आणि आत्ताही गायबच आहे. नक्की ती कुठे गेली आहे हेही आकाशला आता माहिती नसतं आणि आकाशसमोर हे सत्य आता आलेलं असतं. त्यामुळे त्याला आता धक्काच बसलेला असतो. तर इथे आता ओजस हा म्हणत असतो ही कोण आहे आणि माझ्या आईच्या बेडरूममध्ये ही काय करते? माझ्या आईच्या बेडरूममधून तू इथून निघून जा. माझ्या आईच्या रूममध्ये आलेलं मला कोणीही चालणार नाही आहे. निघ, माझ्या आईच्या बेडरूममधून दूर निघून जा. तू कोणी नाही आहेस, असं आता ओजस हा भूमीला बोलून दाखवतो आणि भूमी त्याच्याकडे बघतच राहते. आता नेमकं पुढे काय करणार भूमी? त्या छोट्याशा लेकराला सावरून घेईल का आणि आकाश स्वतःची परिस्थिती कशी हँडल करेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.